जारी झाली आणि नुकतंच आज मुख्य सचिव यांनी आम्हाला निर्देश दिले आहेत त्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि रिलॅक्सेशन आपल्याला डॉक्युमेंट्सच्या बाबतीत दिलेलं आहे. तर विशेषतः जी ऑनलाईन वेबसाईट आहे ती काही तांत्रिक कारणामुळे सुरू नाही आहे परंतु आम्हाला जे आमचे संबंधित सचिव साहेब त्यांनी सूचना दिली की ऑफलाईन अर्जसुद्धा आम्ही स्वीकारत आहोत आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची सुरुवात जी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेली आहे. आता धाराशिव नगरपालिका आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आता मी सध्या विजिट केली 2 अर्ज आम्हाला पात्र जे आम्हाला वाटलं की जे कागदोपत्री पात्र होतील अशा अर्जांनी दाखल केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इन्कम सर्टिफिकेटच्या ऐवजी ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा सर्व लाभार्थ्यांना सुद्धा त्यांना कुठलंही इन्कम म्हणजे आपल्याला CSC केंद्र असेल आपले सरकार सेवा केंद्र असेल तिकडे जाण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचबरोबर डोमासाईल सर्टिफिकेटच्या ऐवजी तुमचा 4थीचा शाळा सोडला दाखवा किंवा 10वीचा म्हणजे 15 वर्षापूर्वीचं जेव्हा कुठलंही डॉक्युमेंट असेल की तुम्ही त्या 15 वर्षापूर्वी महाराष्ट्रात होते त्याच्यामध्ये मतदान ओळख कार्ड आहे. आपण बहुसंख्य लोकांकडं आपल्याकडं शाळा सोडल्याचा दाखला तो आपला 5वीचा असेल 10वीचा असेल फक्त 15 वर्षापूर्वीचा असावा किंवा तुमच्या एखादं सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये तुम्ही 15 वर्षापूर्वी या ठिकाणी शाळेला होते असा कुठलाही डॉक्युमेंट्स आपल्याकडे जर उपलब्ध असेल किंवा तुमचा जन्माचा दाखला असेल तर त्याचं किंवा जन्माचा बऱ्याच वेळा कसं असतं आपल्याला दाखला नसतो परंतु जन्माचा रजिस्टर आपल्याकडे बऱ्याचशा ग्रामपंचायतीत उपलब्ध असते जन्म मृत्यूचं रजिस्टर त्याच्यावरची नोंदसुद्धा सर्टिफाय करून आणून दिली तर ते सुद्धा आपल्याला वापरता येईल. पुन्हा एकदा सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की कुठल्याही स्वरूपात ऑनलाईन केंद्रावर जाऊन करण्याची आवश्यकता नाही. सर्व ग्रामपंचायती आणि नगरपंचायतीमध्ये आम्ही कक्ष सुरू करून एकदम सुटसुटीत 5 ते 6 डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये बँकेच्या तुमचं जे पासबुक असेल त्याची फक्त क्लिअर कट झेरॉक्स असावी आधार कार्ड आम्ही दिलेला जो अर्ज आहे तो त्याचबरोबर जो इन्कमच्या ऐवजी इन्कमचं सर्टिफिकेट असेल किंवा रेशन कार्ड तुमचं जे म्हणलं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि डोमासाईलच्या ऐवजी तुमच्या रहिवासाचे पुरावे हे आमच्याकडे फिजिकली आणून द्यावे. सर्व पंचायत समिती आणि तुमच्या गावागावामध्ये ग्रामपंचायत द्यावे ग्रामपंचायतवाले मग आमच्याकडे पंचायत समितीकडे देतील आणि शहरामध्ये नगरपालिकेमध्ये कक्ष आपण ओपन केलेले आहे आणि नागरिकांना किमान म्हणजे फक्त तुम्हाला जेवढे झेरॉक्स आणि त्या अर्जाचं जेवढे कॉस्ट लागेल तेवढेच तुम्हाला खर्च येईल. बाकी पूर्ण कुठलाही खर्च तुम्ही ॲडिशनल CSC सेंटरवर जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी आमचे जे शासकीय जे कार्यालय आहे तिथं सबमिट अर्ज करून बाकी इतर कुठलाही ऑनलाईन जेव्हा कधी ऑनलाईन होईल ते पूर्ण ऑनलाईन करून घेण्याची जबाबदारीसुद्धा आमच्या शासकीय विभागाचीच राहील. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी आमचे जे नगरपालिका ग्रामपंचायत आणि इतर जे अंगणवाडी सेवक आहेत त्यांच्याकडे अर्ज द्यावे आणि त्याची पोचसुद्धा आपण घ्यावी. धन्यवाद. पहिली इतर ग्रामपंचायतचे कर्मचारी असतात ते सुद्धा घेऊ शकतात. मुद्दा एवढाच आहे की फक्त तो अर्ज घ्यावा छाननी करून फक्त सर्व त्रुटी विरहित असलेला फॉर्म घ्यावा आणि त्या कर्मचाऱ्याला पोच दिली जावी. त्याच्यामध्ये ग्रामसेवक जरी नसतील तरी आपल्या ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा त्याला रिसिव्ह देऊ शकतात आणि ते फक्त त्या कर्मचाऱ्यांना पण आम्ही सूचना दिली आहेत की रोजच्या रोज ते अर्ज आपल्या पंचायत समितीमध्ये आणून जमा करायचे. त्यामुळे आपल्याला छाननी करून त्याची यादी लवकरात लवकर पब्लिश करायची. धन्यवाद.